हॅलो हॅलो हॅलो. चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला पुढे जायचंय. निगेशनचा जो पुढचा टॉपिक बघायचा आहे तो हा बघायचा आहे बाळांनो, की आता ऑलने सुरू होणाऱ्या गोष्टी त्याचं निगेशन आपण कसं करू शकतो. ठीक आहे. आता ऑलने सुरू होणारे जे स्टेटमेंट्स आहेत त्याला निगेशन कसं करायचं, लक्ष द्या इकडे. आता बाळांनो, इथे ऑल आहे, ऑलने सुरुवात झालेलं हे स्टेटमेंट आहे, याला निगेशन करायचं असेल तर काय करायचं, तर आपल्याला ऑलच्या जागी पुट करायचं आहे सम. सर ऑलच्या जागी काय पुट करायचंय, सम. आणि त्यानंतर रिमेनिंग जे पण स्टेटमेंट असेल ना बाळांनो, त्याला आपल्याला निगेशन करायचंय. म्हणजे फक्त ऑलच्या जागी सम टाकलं म्हणजे झालं का, नाही. ऑलच्या जागी सम पण टाकायचंय आणि प्लस रिमेनिंग स्टेटमेंटला आपल्याला निगेशन पण करायचंय. ओके, डन सर. आता एक एक्झाम्पल घेऊया. ऑल नॅचरल नंबर्स आर इंटिजर. आता याचं मी निगेशन कसं करणार, ऑलच्या जागी मी पुट करणार बाळांनो सम. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मी टाकणार सम नॅचरल नंबर्स आर नॉट इंटिजर्स. सम नॅचरल नंबर्स आर नॉट इंटिजर्स. ठीक आहे ना. म्हणजे मी काय केलं, ऑलच्या जागी सम पुट केलं, येस सर. आणि त्यानंतर काय केलं, रिमेनिंग स्टेटमेंटला मी निगेशन मध्ये कन्वर्ट केलं, म्हणजे मी निगेशन केलं. ठीक आहे, डन. चला पुढे. आता इथे बघा, निगेशन ऑफ स्टेटमेंट स्टार्टिंग विथ सम. सर आता मला सांगा, सम ने सुरू होणाऱ्या स्टेटमेंटला निगेशन कसं करायचं. बाळांनो सिंपल आहे. जसं की ऑलच्या स्टेटमेंटला तुम्ही काय केलं, ऑलच्या जागी सम पुट केलं, रिमेनिंग स्टेटमेंटला निगेशन केलं. सेम समच्या जागी आपल्याला ऑल पुट करायचंय आणि रिमेनिंग स्टेटमेंटला निगेशन करायचंय. फॉर एक्झाम्पल इथे बघा, सम रेक्टँगल्स आर स्क्वेअर्स. समच्या जागी मी काय पुट करणार बाळांनो, ऑल रेक्टँगल्स. आता सर ऑल पुट केल्यानंतर रिमेनिंग स्टेटमेंट जसेच्या तसं लिहू का, आन्सर इज नो. आपल्याला रिमेनिंग स्टेटमेंटला नॉट म्हणजे ते ऍड करायचं, बिकॉज निगेशन करायचं. ठीक आहे. ऑल रेक्टँगल्स आर नॉट स्क्वेअर्स. सिंपल. ठीक आहे. म्हणजे आपल्याला एक गोष्ट इथं समराइज करूया आपण. ऑलच्या जागी आपण काय पुट करणार बाळांनो, सम. आणि समच्या जागी पुट करणार ऑल. आणि नुसतं पुट करणार नाही, त्याच्या पुढचं उरलेलं जे पण काही स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंटला आपण करणार आहोत निगेशन, म्हणजे निगेटिव्ह करणार आहोत. ओके, आय होप तुम्हाला कळालं असेल ऑल आणि समची गोष्ट. ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण बाळांनो. सर एक्झरसाइज 1.8. येस बाळांनो, एक्झरसाइज 1.8 हा तुमच्या पाठ्यपुस्तकातला म्हणजेच कोणता, महाराष्ट्र बोर्डच्या एक्झरसाइज 1.8 आपण सुरू करणार आहोत. लक्ष द्या. फर्स्ट क्वेश्चन आहे, ऑल द स्टार्स आर शायनिंग इफ इट इज नाईट. ओके. आता इथे लक्ष देण्याची गोष्ट आहे, काय सर याच्यामध्ये वेगळं, इथे बघा इफ आहे. ठीक आहे. बाळांनो मी तुम्हाला सांगितलं होतं की इफ ने सुरू होणाऱ्या गोष्टी म्हणजे इफच्या पुढचं जे पण काय स्टेटमेंट असतं त्याला नेहमी आपण पी समजतो. तुम्हाला माहित असेल, इफ ने जर एखादा स्टेटमेंट सुरू होतंय तर इफच्या पुढचं जे असतं ते असतं पी. म्हणजे हे इम्प्लिकेशनचं स्टेटमेंट आहे, बरोबर. म्हणजे बाळांनो लक्ष द्या, हे इफ आहे, इफच्या पुढच्याला आपण पी समजणार. मग आता रिमेनिंग जे स्टेटमेंट आहे त्याला आपण क्यू समजणार. म्हणजे बेसिकली हे इफ आणि देनचं स्टेटमेंट आहे. सो बेसिकली याला आपण पहिल्यांदा पी इम्प्लाइज क्यू या फॉर्मॅटमध्ये लिहून घेऊया आणि मग त्याचं निगेशन करूया, म्हणजे आपल्याला आयडिया येईल. ओके, येस सर. आता बघा, इफ इट इज अ नाईट देन ऑल द स्टार्स आर शायनिंग, हे त्याचं वाक्य हवं. सो आपण त्याला त्या पद्धतीने लिहून घेऊया. इफ इट इज नाईट then all the stars are shining. ठीक है, ओके. ठीक आहे, ओके गुड. इफ इट इज अ नाईट देन ऑल द स्टार्स आर शायनिंग. सर हे आन्सर आहे का त्याचं, नाही बाळांनो, हे त्याचा आन्सर नाहीये. का सर, कारण की आपल्याला करायचंय निगेशन. आता आपण त्याला पहिला म्हणजे जो त्याचा ओरिजिनल फॉर्म आहे त्या फॉर्म मध्ये आपल्याला आपण ह्या गोष्टी लिहून घेतल्यात. आता याला निगेशन करूया बाळांनो. ठीक आहे, चला. आता बाळांनो मला तुम्ही सांगा, पी इम्प्लाइज क्यू ला आपण निगेशन कसं करतो, पी इम्प्लाइज क्यू ला निगेशन कसं करतो, आठवा आठवा.
आपण मागच्या लेक्चरमध्येच बघितलंय. हो सर, पी आपण काय करतो, पी अँड करतो का ऑर करतो, आठवा. पी अँड करतो का ऑर करतो बाळांनो, आपण पी अँड निगेशन क्यू करतो याचा आन्सर. ठीक आहे, पी अँड निगेशन क्यू. सेम गोष्ट बाळांनो आपल्याला आता इथे करायची आहे. सेम गोष्ट आपल्याला एक्सरसाइज 1.8 मध्ये करायची आहे. काय करणार सर आता आपण, इफ इट इज अ नाईट देन ऑल स्टार्स आर शायनिंग. याला आता आपण पी इम्प्लाइज क्यू मध्ये लिहिलेलं आहे. आता याच्यामध्ये इफच्या नंतरची गोष्ट आहे सर, ती आहे आपली पी, म्हणजे इट इज अ नाईट. ठीक आहे ना, मग आपण त्याला जसंच तसं लिहून घेऊया, इट इज अ नाईट. सर याच्यामध्ये नॉट ऍड करायचंय का, नाही बाळांनो. पी इम्प्लाइज क्यू मध्ये काय सांगितलं जातं, पी अँड नॉट क्यू, राईट. सो पी तर आपण लिहिला, आता नॉट क्यू लिहायची गोष्ट आहे आपल्याकडे. इट इज अ नाईट अँड ऑल द स्टार्स आर शायनिंग, त्याचा आपण करणार अँड. सर ऑल आहे ऑल, अँड सम ऑफ दी स्टार्स आर नॉट शायनिंग, नॉट शायनिंग. ओके डन. कळालं तुम्हाला, इट इज द नाईट अँड सम ऑफ दी स्टार्स आर नॉट शायनिंग. ठीक आहे, हे आपण याचा आन्सर लिहिलेला आहे. ठीक आहे, आय होप तुम्हाला हे ऑल. आणि याच्यामध्ये दोन गोष्टी आपण शिकलो की याच्यामध्ये ना पी इम्प्लाइज क्यू ची पण कन्सेप्ट होती आणि त्याबरोबर बाळांनो याच्यामध्ये ऑल ची पण एक कन्सेप्ट होती जी आता रिसेंट मध्ये आपण कव्हर केली होती. एक्सरसाइज 1.8 चालू आहे. आय होप तुम्हाला कळालं असेल. चला पुढे सेकंड आहे बाळांनो. आता इथे बघा क्वांटिफायर्स दिलेले आहेत बाळांनो. मला सांगा, हा जो क्वांटिफायर आहे, हा क्वांटिफायर कोणता आहे, युनिव्हर्सल क्वांटिफायर. सर तुम्ही आम्हाला शिकवलं होतं, येस, युनिव्हर्सल क्वांटिफायर. बाळांनो युनिव्हर्सल क्वांटिफायरला आपण निगेशन करताना काय करतो, आता लक्ष द्या. युनिव्हर्सल क्वांटिफायर असेल ना तर त्याला आपण क्वांटिफायरचं निगेशन शिकलो होतं बाळांनो, तुम्हाला आठवत असेल तर. युनिव्हर्सलला आपण कशाने, एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायरने रिप्लेस करणार. सर आता हे जे युनिव्हर्सल क्वांटिफायर आहे याच्या जागी आपण काय पुट करणार बाळांनो, लक्ष द्या. युनिव्हर्सल क्वांटिफायरच्या जागी बाळांनो आपण पुट करणार एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर पुट करून रिमेनिंग स्टेटमेंटला आपल्याला निगेशन करायचंय. नुसतं आपण फक्त एक्झिस्टेन्शियलला एक्झिस्टेन्शियलला युनिव्हर्सल, युनिव्हर्सलला एक्झिस्टेन्शियल करून चालणार नाही. ठीक आहे, चला लक्ष द्या बाळांनो. बघा, एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर ऑफ एन बिलॉंग्स टू एन, नॅचरल नंबरचा एन. ठीक आहे, कॉमा n प्लस 1 इज ग्रेटर दॅन 0 आहे बाळांनो. ग्रेटर दॅन असेल त्याचं अपोजिट काय असतं, लेस दॅन. सर फक्त लेस दॅनच असेल का, नाही बाळांनो, लेस दॅन ऑर इक्वल टू. ठीक आहे ना, सो लेस दॅन ऑर इक्वल टू 0. ठीक आहे, आय होप तुम्हाला कळालं असेल. ठीक आहे, चला पुढे आपण पुढे जाऊया. एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर ऑफ n बिलॉंग्स टू n, n स्क्वेअर प्लस 2 इज ऑड नंबर. आय होप तिथं n स्क्वेअर आहे बहुतेक. येस, इथे रॉंग झालेलं आहे बाळांनो, हे n2 नाहीये, हे n स्क्वेअर आहे. n स्क्वेअर प्लस 2 इज अ ऑड नंबर. ठीक आहे, आता बाळांनो आपल्याला या गोष्टीला निगेशन करायचंय. निगेशन कसं करणार बाळांनो, लक्ष द्या. एक्झिस्टेन्शियलच्या जागी मी पुट करणार बाळांनो युनिव्हर्सल क्वांटिफायर. एक्झिस्टेन्शियलच्या जागी युनिव्हर्सल क्वांटिफायर. डन. ठीक आहे, त्याच्या पुढे ऑफ एन बिलॉंग्स टू एन. ठीक आहे, आता बिलॉंग्स टू एन नंतर कॉमा एन स्क्वेअर प्लस 2 इज ऑड नंबरला मी काय करणार, इज नॉट ऑड नंबर. ठीक आहे, मी इज ऑड नंबरला करणार बाळांनो, इज नॉट ऑड नंबर, इज नॉट अ ऑड नंबर. ओके, आय होप तुम्हाला कळालं असेल इथपर्यंत. चला पुढे. ठीक आहे, लक्ष द्या. सम कंटिन्युअस फंक्शन्स आर डिफरन्शिएबल. क्वेश्चन काय म्हणतोय, सम कंटिन्युअस फंक्शन्स आर डिफरन्शिएबल. बाळांनो समचं स्टेटमेंट आहे. समच्या जागी आपण शिकलो होतो काय पुट करायचं सर, समच्या जागी सर पुट करायचं ऑल. ऑल पुट केल्यानंतर बाळांनो आपण काय करणार आहोत, रिमेनिंग स्टेटमेंटला आपण निगेशन करणार आहोत. ठीक आहे ना, लक्ष द्या. आता मी समच्या जागी पुट करणार बाळांनो ऑल.
all continuous functions are not differentiable. ठीक आहे. ऑल कंटिन्युअस फंक्शन्स आर नॉट डिफरन्शिएबल. आय होप तुम्हाला कळलं असेल हे. ठीक आहे, चला पुढे. Using the rules of negation, okay, write the negations of the following. Okay, good. बाळांनो, आपल्याला काय करायचं माहिती का याच्यामध्ये? आपल्याला निगेशनचे रूल्स जे आपण आतापर्यंत शिकलो होतो या गोष्टींना यूज करून आपल्याला या स्टेटमेंट्स मध्ये आपल्याला चेंजेस करायचे, निगेशन करायचे. ठीक आहे, हे खूप इंटरेस्टिंग आहे आणि बऱ्याच लोकांना हे डिफिकल्ट वाटतं, पण बाळांनो मी लिटरली सांगतो ही गोष्ट डिफिकल्ट नाहीये. तुम्ही याला स्टेप बाय स्टेप जर सॉल्व्ह केली, कारण तुम्हाला एक्झाम मध्ये प्रेझेंटेशन करायचं बाळांनो, तुम्ही डायरेक्ट फायनल आन्सर नाही लिहू शकत. रफ मध्ये मी कॅल्क्युलेशन केलं आणि डायरेक्टली मी फायनल आन्सर दिलं, असं चालणार नाही बाळांनो. तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप कॅल्क्युलेशन करावं लागेल आणि त्यातून तुमच्या मिस्टेक होण्याचे चान्सेस पण खूप कमी आहेत. ठीक आहे, आता लक्ष द्या, आपण याला स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करणार आहोत आणि सगळं आन्सर काढणार आहोत. ठीक आहे, चला लक्ष द्या. आपल्याला काय निगेशन करायचं बाळांनो? यामध्ये बघा, P इम्प्लाइज R अँड Q या गोष्टीला आपल्याला निगेशन करायचं बाळांनो. ठीक आहे ना, चला लक्ष द्या. मी पहिल्यांदा पहिली स्टेप लिहून घेतो. निगेशन P इम्प्लाइज R अँड Q. आता यातला आपण पॅरेंथेसिसचा यूज करूया. सर पॅरेंथेसिस म्हणजे काय? ब्रॅकेट्स बाळांनो. ठीक आहे ना, आपण योग्य ते ब्रॅकेट्स यूज करू म्हणजे आपल्याला काय होणार आहे, गडबड होणार नाही. आपण या गोष्टीला पहिल्यांदा समज निगेशन करायचं ठरवलं. ठीक आहे, आता जी पहिली स्टेप आहे P इम्प्लाइज R, याला जर मी निगेशन केलं तर काय येणार बाळांनो? तुम्हाला माहित असेल की P इम्प्लाइज R चं निगेशन आत्ताच मगाशी आपण बघितलं होतं, P अँड निगेशन R हे येतं, बरोबर? येस. तर आता मी कसं लिहिणार त्याला? P अँड निगेशन R. आता बाळांनो इथे काय दिसतंय तुम्हाला बघा, इथे काय सर? इथे अँड आहे. सर मग अँडचं काय होणार बाळांनो? त्याचं निगेशन ऑर होतं. तुम्हाला डी मॉर्गन माणूस आठवतोय? डी मॉर्गन. तर डी मॉर्गनने आपल्याला सांगितलं होतं की अँडचं निगेशन ऑर होतं, ऑरचं अँड होतं. कंजंक्शन डिसजंक्शन, डिसजंक्शन कंजंक्शन. ठीक आहे ना, चला लक्ष द्या. अँडचं काय होणार बाळांनो? ऑर होणार. ठीक आहे ना. आता क्यूचं काय होणार निगेशन? निगेशन क्यू. निगेशन क्यू. बाळांनो आता याचं अजून काही सिम्प्लिफिकेशन होतंय का, किंवा याचं काय अजून दुसरं आन्सर निघतंय का? याच्या पुढे काय जाऊ शकतो का आपण? काय नाही जाऊ शकत सर. ठीक आहे, हे फायनल आन्सर आहे. P अँड निगेशन R और निगेशन Q. ठीक आहे ना, दिस इज द फायनल आन्सर. आय होप तुम्हाला हे कळलं असेल. एकदम शांततेत ह्या गोष्टी करा. ठीक आहे, मी काय केलं बघा, पहिल्यांदा P इम्प्लाइज R चं निगेशन घेतलं. P इम्प्लाइज R चं निगेशन काय असतं बाळांनो? P अँड निगेशन R. ठीक आहे ना, इथे काय अँड, अँडचं निगेशन कायलं, निगेशन करायचं आपल्याला सगळ्याचं. तर अँडचं निगेशन काय होणार? ऑर. आणि इथं क्यूचं निगेशन, निगेशन आर, निगेशन क्यू. बाळांनो इथे मी लिहू शकतो बाय डी मॉर्गन्स लॉ. बाय डी मॉर्गन्स लॉ, बाय डी मॉर्गन्स लॉ. बाय डी मॉर्गन्स लॉ. ठीक आहे ना, लिहू शकतो एक्झाम मध्ये व्यवस्थित, एक्झामिनरला छान प्रेझेंटेशन. ठीक आहे, चला पुढे बाळांनो. ठीक आहे, आता बघा इथे, इथे काय दिलंय तुम्हाला? निगेशन P और Q इम्प्लाइज R. बाळांनो एक लक्ष घ्या, मी याला आहे ना असं ट्रीट करणार, या पूर्ण ब्रॅकेटला मी P समजतो. ठीक आहे, आणि याला मी काय समजतो? Q समजतो. आता P इम्प्लाइज Q चं आन्सर काय येतं हे मला फक्त सांगा. याचा आन्सर द्या, हे परत आपण सॉल्व्ह करू. आता याच्याकडे लक्षच देऊ नका. मला सांगा, जर मी याला या पूर्ण ब्रॅकेटला P समजलं आणि याला Q समजतोय, P इम्प्लाइज Q काय असतो बाळांनो? P असतो. ठीक आहे ना, अँड असतो, निगेशन R सॉरी निगेशन Q असतो, बरोबर? येस सर, P अँड निगेशन Q.
ठीक आहे. आता मला सांगा बाळांनो, यामध्ये आपल्याला जर याला पी समजायचं आहे तर आपला पी अँड निगेशन क्यू कसा बनणार? सर सिंपल आहे, सर सिंपल आहे. याला जर तुम्ही पी समजत असाल तर मी याला ऍज इट इज घेणार. येस, ऍज इट इज घेऊया आपण याला. ठीक आहे, याला ऍज इट इज आपण पी और क्यू घेऊया. ठीक आहे, करेक्ट सर. अँड करणार सर मी याला, अँड करूया. ठीक आहे ना. आता निगेशन आर करणार सर मी याला. ओके, निगेशन आर करणार. एक्झॅक्टली बाळनो, आता इथंपर्यंत ओके का? मी काय केलं हे बघा, मी या पूर्ण ब्रॅकेटला इन्क्लुडिंग हे निगेशनचं साइन मी त्याला पी समजतोय, म्हणून मी याला पी अँड निगेशन आर मध्ये लिहिलं. सर का असं लिहिलं? बिकॉज जर समजा इथे पी इम्प्लाइज आर असतं, पी इम्प्लाइज आर असतं आणि याला मी पूर्ण पी समजतोय बाळांनो. पी इम्प्लाइज आर चा फॉर्म्युलाच काय? पी अँड निगेशन आर, पी अँड निगेशन आर. म्हणून मी या पूर्ण स्टेटमेंटला पी समजून याला इथं ऍज इट इज पी लिहिलं. ठीक आहे, याला ऍज इट इज इथे पी लिहिलेलं आहे. लक्ष द्या, ऍज इट इज मी पी लिहिलेलं आहे आणि अँड मध्ये टाकून पुढे निगेशन आर केलेलं आहे. आय होप तुम्हाला कळालं असेल हे. ठीक आहे, आय होप तुम्हाला कळालं असेल. सर आता याच्या पुढे काय आन्सर होऊ शकतं का? चेक करू ना बाळांनो, आपण चेक करू की याच्या पुढे अजून आपण काही सिम्प्लिफिकेशन करू शकतो का? बघा, मला सांगा पी और क्यू या गोष्टीचं निगेशन काय करता येईल आपल्याला? सर सिंपल आहे, पी निगेशन पी. ठीक आहे, और च होणार सर अँड ऍज पर डी मॉर्गन्स लॉ, आणि क्यू च होणार सर निगेशन क्यू. ठीक आहे, आता सर हे जे मध्ये अँड आहे याला पण निगेशन करायचंय का? नाही बाळांनो, ऑलरेडी आपण केलेलं आहे. आता या फक्त ब्रॅकेटला आपण सॉल्व्ह करतोय, जर तुम्ही लक्ष दिलं असेल तर, कारण ऑलरेडी आपण निगेशन केलेलं आहे. या गोष्टीचं निगेशन ऑलरेडी इथे झालेलं आहे. याला फक्त आपण सिम्प्लिफिकेशन करतोय, याला फक्त आपण सिम्प्लिफिकेशन करतोय, याला फक्त अजून काही आन्सर येते का हे चेक करतोय. ऍज इट इज बाकीचं राहणार निगेशन आर. आय होप तुम्हाला कळालं असेल आजचं. ठीक आहे ना. पहिल्यांदा आपण काय केलं, मी याला समराइज करतो बाळांनो, एकदम लक्ष द्या, एकदम व्यवस्थित. ठीक आहे, हे बघा, याला मी पूर्णपणे पी समजलं, याला मी आर समजलं. पी इम्प्लाइज आर चा फॉर्म्युला आहे पी अँड निगेशन आर. याला ऍज इट इज पी ला मी खाली ठेवलं, अँड मध्ये पुट केलं आणि निगेशन आर पुट केलं. आता बाळांनो मला सांगा, ही जी गोष्ट आहे याला अजून आपल्याला सिम्प्लिफाय करता येईल का? म्हणून आपण याला सिम्प्लिफाय केली. निगेशन पी और च होणार अँड, आणि इथे निगेशन क्यू अँड निगेशन आर. ठीक आहे, आय होप तुम्हाला कळालं असेल. ओके, चला पुढे. ठीक आहे, आता बघा, निगेशन पी अँड क्यू अँड निगेशन क्यू और निगेशन आर, याला आपल्याला निगेशन करायचं. बाळांनो दिसता क्षणी आपल्याला असं वाटेल की अरे यार हे भलं मोठं स्टेटमेंट आहे. ठीक आहे ना, ह्यात खूप कॉम्प्लिकेशन्स असणार, पण बाळांनो ह्या गोष्टी चिंदी असतात, तुम्ही आता ऑब्झर्व कराल. ठीक आहे ना. मला एक सांगा, पहिल्यांदा आपण पॅरेंथेसिसचा यूज करूया. ठीक आहे, आता पॅरेंथेसिस कशामध्ये टाकायचं? पहिल्यांदा हे निगेशन करू आपण, त्यानंतर मी कलर चेंज करतो तुमच्या बेटर अंडरस्टँडिंग साठी. हे बघा, हे निगेशन करायचंय मला. ऍज इट इज ज्याचं निगेशन करायचंय त्याला मी ब्रॅकेट मध्ये पुट करतो. निगेशन पी अँड क्यू. ठीक आहे, अँड मी अजून कुणाचंच निगेशन केलेलं नाहीये. ठीक आहे ना. निगेशन क्यू और निगेशन आर, हे कंप्लीट लिहिलं मी. येस सर. आता सर तुम्ही निगेशन करायला सुरुवात करा. येस एक्झॅक्टली. आता मला सांगा की निगेशन ऑफ निगेशन पी काय असणार? बाळांनो तुम्ही एक गोष्ट बघितली होती, निगेशन ऑफ निगेशन हे तेच राहतं, बरोबर? म्हणजे फॉर एक्झाम्पल बाळांनो, ट्रू ला आपण निगेशन केलं, फॉल्स आलं. फॉल्सला परत निगेशन केलं तर आपलं काय येतं बाळांनो? ट्रू येतं वापस. ठीक आहे ना. सो मला इथे सांगा, निगेशन ऑफ पी पी किंवा पीचं निगेशन पी. ठीक आहे, आता बाळांनो निगेशन ऑफ पी इज पी, त्याचं परत एक निगेशन करा तर निगेशन पीच येणार ना वापस, राईट? मला सांगा आता निगेशन ऑफ पी काय येणार? निगेशन ऑफ पी पी येणार सर. ठीक आहे ना. आता त्याला परत निगेशन केलं तर निगेशन पीच येणार ना सर. आय होप तुम्हाला कळालं असेल. निगेशन ऑफ निगेशन ट्रू असेल त्याचा फॉल्स, आणि फॉल्स असेल परत त्याचा काय होणार आहे? ट्रूच होणार आहे. ठीक आहे ना.
सो मी आता इथे लिहितो निगेशन ऑफ निगेशन पी, ठीक आहे, निगेशन ऑफ निगेशन पी, ठीक आहे. आणि याचं अँडचं काय होणार आहे बाळांनो, अँडचं होणार ऑर, क्यूचं काय होणार निगेशन क्यू सर, ठीक आहे. आता इथल्या अँडचं काय होणार सर, इथल्या अँडचं काय होणार ऑर होणार सर, ऑर, ठीक आहे सर. याला एक ब्रॅकेट करा मस्त पैकी, येस बेटा, ठीक आहे ना, ब्रॅकेट करू आपण याला. और मला सांगा निगेशन ऑफ, आता या निगेशनला आपल्याला याच्यावर अप्लाय करायचंय वापस सर, निगेशन ऑफ निगेशन क्यू, ठीक आहे सर, ब्रॅकेट करा, येस. ऑरचं काय होणार बेटा अँड, निगेशन ऑफ निगेशन, परत वापस निगेशन ऑफ निगेशन आर, ठीक आहे. आय होप तुम्हाला आता कळत असेल की मी काय करतोय. निगेशन ऑफ निगेशन पी, पी येतं बाळांनो, ठीक आहे ना. और ऍज इट इज निगेशन क्यू, ठीक आहे. इथे और आपण ऑलरेडी केलेलं आहे, अँडचं और कन्वर्ट केलेलं आहे, सो और निगेशन ऑफ निगेशन क्यू, निगेशन क्यू चं निगेशन क्यू येतं बाळांनो, ठीक आहे ना. अँड आर येणार इथे. सो फायनल आन्सर तुमचं हे असणार आहे पी और निगेशन क्यू, और क्यू अँड आर, नॉट निगेशन, ठीक आहे ना, आर, राईट. आय होप तुम्हाला कळलं असेल, ठीक आहे. स्टेप बाय स्टेप केलेलं आहे आपण. आय होप तुम्हाला कळलं असेल, ठीक आहे. चला आता वापस एकदा समराइज करूया बाळांनो. आज आपण काय शिकलो या एक्झरसाइज मध्ये, हा क्वेश्चन पर्यंत आपण काय काय शिकलो. ऑलच्या जागी आपण पुट करणार आहे सम, येस सर, ऑलच्या जागी सम पुट करणार, समच्या जागी ऑल पुट करणार. सर ऑलच्या जागी सम आणि समच्या जागी ऑल पुट करून सोडून देणार का, अजिबात नाही. ऑलच्या जागी सम पुट करणार, समच्या जागी ऑल पुट करणार आणि रिमेनिंग स्टेटमेंटला निगेशन मध्ये कन्वर्ट करणार बाळांनो, लक्ष द्या, ठीक आहे. ह्या गोष्टी आपण आज शिकलो. त्यानंतर आपण काय केलं की हे जे स्टेटमेंट होते त्याला निगेशन करायचं आज आपण कंप्लीट केलेलं आहे. आय होप तुम्हाला आजचं लेक्चर कळालं असेल. कळालं असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.